नमस्कार मित्रांनो, नाशिक येथील भोंदूबाबा जे स्वयंघोषित महाराज होते, जे खरात अशोक खरात यांचं ज्यावेळेस प्रकरण पुढे आलेलं आहे तेव्हापासूनच विविध प्रकारच्या गोष्टी ह्या पुढे येत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या अशोक खरात यांचं असलेलं राजकारणी लोकांशी असलेले संबंध, त्यांचे व्हायरल होत असलेले फोटो आणि त्यांना राजकारणी जे मोठे हस्ती आहेत म्हणजे राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर ह्या ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्यांनी त्यांना गुरु मानलेलं होतं. आणि अशा भोंदूबाबाकडनं महिलांवर अत्याचार करण्याची गोष्ट जेव्हा समोर आली तर निश्चितच या प्रकरणाने पूर्ण महाराष्ट्र हादरला. सवाल हा आहे की म्हणजे हा नाहीये, हे एक साधं प्रकरण नाहीये, यामागे आपल्याला खूप काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. कारण अशोक खरात याला म्हणजे गुरु मानणाऱ्या जे राजकारणी लोक आहे त्या राजकारणी लोकांवर जनता डिपेंड आहे. आणि राजकारणी लोक जर एखाद्याला गुरु मानतायत तर जनता किती आंधळ्या डोळे झाकून त्या गुरुच्या मागे तो जे म्हणेल किंवा त्याच्या झाशात येतील असंच काहीच होतंय. काय आहे प्रकरण, एवढा महिना झालाय ह्या प्रकरणाला, परंतु अजूनही खूप काही गोष्टी समोर येतात ह्या प्रकरणात. त्या प्रकरणाचा ज्या समोर गोष्टी येत आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. स्पेशली अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, धनंजय मुंडे यांच्या विरुद्धही त्यांनी खूप पुरावे दिले होते. अजित पवार जेव्हा ह्यातीत होते त्यांच्या विरुद्धही पुरावे दिले होते. आणि आता अजित पवार यांचा ऍक्सिडेंट आणि रुपाली चाकणकर आणि खरात हे प्रकरण त्यांनी आता म्हणजे त्यांच्या रडारवर आलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे ते पुरावे मांडण्याचा प्रयत्न करतायत. पूर्ण आढावा आपण घेणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रुपाली चाकणकर यांच्यावर आता अंजली दमानिया यांनी आरोप केलेले आहेत. त्यांच्या आरोपाचा सारांश आपण जर बघितला तर एवढंच आहे की जेव्हा खरात याच्यावर ही जी गोष्ट बाहेर आली त्यानंतर खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये 177 वेळा कॉल झाले. ते कॉल रेकॉर्डिंग CDR पुढे येत आहे असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. हे कॉल कशासाठी झाले, कारण या कॉल नंतर अशोक खरात यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेही फरार आहेत. अशोक खरात हे आहेत पोलिसांच्या ताब्यामध्ये, त्यांची SIT चौकशी चालू आहे. शिर्डी येथेही त्यांना हजेरी लावण्यात आली. रुपाली चाकणकर यांनाही शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं होतं. सो हे नक्कीच बघता कुठेतरी रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना वाचवण्यासाठी किंवा प्री प्लॅनिंग झालं आणि त्यानंतरच अशोक खरात यांना अटक झाली असं आहे का, हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी रुपाली चाकणकर यांनी तर आता राजीनामा दिलेला आहे, परंतु ज्या काही गोष्टी आता तपासातनं पुढे येत आहेत त्या निश्चितच कुठेतरी विचार करायला लावतायत की अशा भोंदूबाबांवर एवढं डोळे झाकून हे ठेवणं कितपत योग्य होतं. रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या मागे तर म्हणजे राष्ट्रवादी सुनित्रा पवार गटाच्या मागे आता खूपच म्हणजे हे लागलेलं आहे. 7.5 म्हणू शकतो किंवा कुणी त्यांना टार्गेट करतंय, काय नाही टार्गेटही करतंय तर जे काही गुलदस्त्यात लपलेलं आहे ते फक्त पुढे येत आहे. ते शेवटी कधी ना कधी पुढे येणारच आहे. नरहरी झिरवळ, रुपाली चाकणकर, आता नंबर कोणाचा हेही सांगणं वेगळी गोष्ट आहे. असो, रुपाली चाकणकर यांनी जर खरंच जेव्हा आरोप पुढे आले त्यानंतर जर 177 वेळा जर कॉल झाले असतील तर निश्चितच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि याची SIT नक्कीच चौकशी करेल. तुर्तास ह्या विषयामध्ये एवढी माहिती आपल्याकडे आहे, याच्यावरती आपण विश्लेषण केलंय, आपले विचार मांडलेले आहेत. पुन्हा या विषयामध्ये जसं प्रगती होईल, जशा गोष्टी समोर येतील आपण आपलं विश्लेषण करून त्याच्यावर आपलं मत मांडू. तोपर्यंत तुम्हीही आपल्या ह्या मतामध्ये तुमचं मत काय आहे या विषयाला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.